विद्यार्थ्यांमध्ये जे काही मूल्य आणि स्वभाववृत्ती जोपासायचे असतात त्या मूल्यांमध्ये आम्हाला सेवा, निष्काम कर्म, त्याग, उपयुक्तता, तर्कशुद्ध विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी त्या ठिकाणी माहिती आम्ही सांगणार आहोत. जगताप मॅडम त्याग आणि उपयुक्तता या दोन मूल्यांविषयी पहिला मुद्दा आहे त्याग. आता त्यागामध्ये आपल्याला शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोन्हींसाठी हा मुद्दा लागू आहे. शिक्षकांसाठी बोलायचं गेलं तर वैयक्तिक फायद्यापेक्षा त्यांनी कर्तव्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काहींचा स्वभाव धर्म असतो की फक्त प्रिन्सिपल किंवा मुख्याध्यापकांच्या नजरेत येण्यासाठी काम करतं आणि काही म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे काम करत असतात, त्यांची नावं कुठेही येत नाही. तर असं न करता शिक्षकांनी आपलं पहिलं कर्तव्य मांडलं पाहिजे. किंवा काही शिक्षकांना असा गुण असतो की मोठ्यांची मुलं जे असतात त्यांना जवळ करतात, गोरगरिबांच्या मुलांना लांब करतात. मग हा शिक्षकात मुळात गुण नसायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, भेदभाव निर्माण होतो आणि मग न्यूनगंड विद्यार्थ्यांच्यात तयार होतो. आणि विद्यार्थ्यांबाबतीत सांगायचं गेलं तर काही विद्यार्थी असे असतात की त्यांच्या घरातलंच वातावरण असं असतं की त्यांना ते आपोआप सवय लागलेल्या असतात पुढाकार करणे, दुसऱ्यांच्या चाळ्या चुकल्या करणे. आणि मग असे विद्यार्थी शिक्षकांच्या नजरेत चांगले होण्यासाठी शिक्षकांची गोडगोड बोलणे, त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांच्या माघारी एकेरी शब्द वापरणे किंवा त्यांना काही वेगळे वर्ड्स वापरणे. आता आम्ही उच्च माध्यमिक शिकवतो, ह्याचा अनुभव आम्हाला चांगला आहे आणि चांगला येत असतो प्रत्येक वेळी. त्यामुळे प्रत्येकानं आपलं कर्तव्य काय हे मानलं पाहिजे, कारण आपली ओळख आपल्या कामावरून होते ना की आपल्या दिसण्यावरून किंवा आपण पुढं करण्यावरून नाही. दुसरा मुद्दा आहे उपयुक्तता. म्हणजे आपण इतरांसाठी उपयुक्त झालं पाहिजे. आपलं समाजामध्ये आपण राहतो, समाजाचा आपण घटक आहोत, आपण जीवनात आलोय म्हणजे आपल्या पहिली गोष्ट आहे की म्हणजे जिथं गरज आहे तिथं आपली मदत केली पाहिजे. तेच गुण आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या घरच्या मुलांच्या रुजवायचे आहेत. भले तो कुठलाही विद्यार्थी मुलगा असू दे, आपल्या परीनं जे करता येईल तेवढी आपल्याला मदत केली पाहिजे. एखाद्याची फी भरणे असेल म्हणजे ते दाखवण्यासाठी नाही, किंवा एखाद्या मुलाला गणवेशाची गरज असेल तर ती केली पाहिजे. मग आपण जर करत असो, शिक्षक जर मदत करत असतील तर विद्यार्थी सुद्धा कधी कधी खाऊ आणतात, एक चॉकलेट आणतात, गोळी आणतात, त्यातली एक गोळी त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या देतात ज्याच्याकडे पैसे नसतात, किंवा डबा आणतात ज्याच्याकडे चटणी भाकरी सुद्धा मिळत नाही, असे पण विद्यार्थी आहेत तर त्याच्याला डबा एक घास तरी देतात. म्हणजे आपलं सगळं अनुकरण विद्यार्थी करत असतात. म्हणून प्रत्येकानं शिक्षकाने तर असं म्हणजे ठरवलं पाहिजे की आपली गरज किंवा आपली मदत सगळ्यांना झाली पाहिजे, कारण तेच आपले आशीर्वाद आपल्याला लागत असतात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं चांगलं होत असतं. धन्यवाद. यानंतर तर्कशुद्ध विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी परते सर आपल्याला माहिती आहे. तर्कशुद्ध विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. तर्कशुद्ध म्हटलं की ते शास्त्राचं आपल्याला बरंच काही सांगून जातं. तर्कशुद्ध ते विचार असतात. आपण बघतो आता प्रायमरीची मुलं असतील, हायस्कूलच्या किंवा आमची उच्च माध्यमिक मुलं. आता प्रायमरीच्या मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता कमी असते, तर ते आपण आलो त्या मुलांमध्ये क्षमता जास्त असते. आणि आमच्याकडे जर आलं ज्युनियर कॉलेज त्या मुलांची विचार करण्याची क्षमता ही त्यांच्यापेक्षा जास्त. आता सांगितलं तर म्हणजे माझ्या वर्गामध्ये आपल्याला एक त्यातलं उत्तनबाई कामटे म्हणून होतं. तर त्या मुलाला व्हिडिओ बनवण्याचा एक शौक होता, यूट्यूबला त्याचे व्हिडिओ वगैरे बनवायचे. मी त्याला सांगितलं हे असं करतो व्हिडिओ बनवून वगैरे, तर त्यांनी मला त्याचं जे विश्लेषण करून सांगितलं. तर आज त्या मुलाचे 10 लाख सबस्क्रायबर आहेत. तर त्यांनी स्वतः त्याचा यूट्यूबचा चॅनल बनवला, व्हिडिओ बनवला. आज त्याला महिन्याला मला सांगायला म्हणजे मला ते खरं वाटते किंवा नाही, तो महिन्याला 1.5 लाख रुपये घेतो त्या यूट्यूबच्या चॅनल. म्हणजे त्याची जी विचार करण्याची पद्धती असेल, मांडण्याची पद्धती असेल, तर त्या विचारातून म्हणजे माणसाचे जे विचार असतात, मुलांचे जे विचार असतात, त्यांच्या विचारांना जर आपण वाव दिला तर त्यामध्ये जर अधिक महत्त्व देऊन सांगितलं की ते असं केलेलं असं किंवा तसं केलेलं तसं होतं, म्हणजे या गोष्टी आहेत ना ते बघून जातात. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत जर आपण सांगायचं म्हटलं, आज आपण बघतो की वैज्ञानिक दृष्टिकोनाला आपण एक व्हिडिओ बघितले, ते व्हिडिओमधून आपल्याला दिसून
विज्ञानाविषयी मुलांचा आपला जो दृष्टिकोन जर आपल्याला जोपासायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांच्या स्तरापर्यंत कसे नेता येईल, त्यांना त्याप्रमाणे कसं मार्गदर्शन करता येईल, त्या गोष्टी जर आपण प्रायमरीपासून जर करत आलो, प्रायमरी असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, तर निश्चितच ती मुलं त्या मार्गाने जात असतात. प्रत्येकामध्ये ती क्षमता असते असं नाही, कारण प्रत्येकाचा आयुष्य सारखाच असतो असं नाही, परंतु 100मधली 10 मुलं तरी त्या मार्गाने जात असतात. तसं आपण जर त्यांना मार्गदर्शन केलं तर ती मुलं घडत असतात. तो गरिबाचा असेल, श्रीमंताचा असेल, मध्यमवर्गीय असेल, कॅपॅसिटी असेल, क्षमता असेल, त्याप्रमाणे ही मुलं करतात. म्हणून आपण त्यांच्या विचारांना उजाळा देणे आणि त्यांचे जे विचार असतात ते प्रामाणिक असावे, निष्पक्षपातीपणे असावे, त्यामध्ये प्रामाणिकपणा असावा. त्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपलं भविष्य घडू शकतं. धन्यवाद सर. यानंतर विचार या आपल्याविषयी जगताप सर. मॅडम मला उठल्या उठल्या सांगितलं तुम्ही विचारांवर मला त्यामुळे की तुम्ही पर्यंत क्वेश्चन विचारला काय बोलायचं. मी एक साधा स्वतः म्हणून सांगेल की शिक्षक जसा विचार करतो तसाच विद्यार्थी विचार करणार आहे. त्यामुळे आपले विचार जितके चांगले त्यामुळे तयार होणारा विद्यार्थी तितकाच चांगला आहे. म्हणजे आपण पहाटे उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले विचार करण्याची जी क्षमता आहे, इव्हन तुम्ही व्हॉट्सअपला काय स्टेटस ठेवता हे विद्यार्थी आपले बघत असतात. म्हणजे मी जर नांगर राखताना जर लागायचं टाकलं तर पोरं सांगतात की आमचे शिक्षक हे काम करतायत, म्हणजे त्यांना कामाची आवड निर्माण होणार ही विचार करण्याची क्षमता आहे. रात्री मी जेव्हा माझं स्टेटस होतं बाजे मुरलिया बाजे पंडित भीमसेन जोशींचं गाणं, ते माझ्या एका मित्राने कॅन्डिड गपचूप मी म्हणता त्याने केलं आणि ते त्यांनी स्टेटसला ठेवलं तर मीही ठेवलं. विद्यार्थी काय विचार करेल, माझा बघणारा विद्यार्थी की बाबा हा माणूस शास्त्रीय संगीताची आवड असणार आहे, काय बाजी मुरलिया का पाहिजे, म्हणजे ही माझी विचार करण्याची क्षमता आहे. घरी तर समजा मी माझ्या घरच्यांना मदत करतोय तर ती विचार करण्याची क्षमता आहे. आपण उठल्यापासून झोपेपर्यंत आपली मनोवृत्ती काय आहे ते आपण विचार करतो, तसाच आपला होणारा विद्यार्थी उद्याच्या पिढीमध्ये तयार होणार आहे. तर मात्र मला सांगायचं. यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सेवा आणि निष्काम कर्म. आता जेव्हा आपण विविध मूल्यांची उजवणूक जी आहे ते आपण विद्यार्थ्यांमध्ये करत असतो, तर ती करत असताना आपला सहभाग तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतोच, पण त्याचबरोबर शाळेचा सहभाग आणि त्याचबरोबर पालकांचा सहभाग हा सुद्धा असणं फार महत्त्वाची गरज आहे. जेव्हा आपण सेवेविषयी बोलतो तेव्हा हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी शाळेमध्ये त्याचबरोबर शाळेच्या बाहेर देखील गरजूंना कशी मदत करता येईल